हॅलो अँड वेलकम बॅक टू मंथन आयस अँड दिस इज शिवप्रसाद. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहितच आहे, आपण मॉडर्न इंडियाची एक पीवायक्यू सिरीज स्टार्ट केलेली आहे, ज्यामध्ये आपण 2013 ते 2025 पर्यंतचे क्वेश्चन्स आपण सगळे सॉल्व्ह करत आहोत. त्या सगळ्या क्वेश्चन्सचं आपण वर्गीकरण जे आहे ते रफली 5 ते 6 टॉपिक्समध्ये केलेलं आहे. आणि माझ्या मते आपण ऑलरेडी मागच्या व्हिडिओजमध्ये सगळे टॉपिक्स कव्हर केलेले आहेत. फक्त आपले 2 टॉपिक्स उरतात, ते म्हणजे सिक्वेन्शियल क्वेश्चन्स, क्रोनॉलॉजिकल क्वेश्चन्स आणि त्याचबरोबर क्रांतिकारी ऍक्टिव्हिटीज किंवा रिव्हॉल्युशनरी ऍक्टिव्हिटीज, यावरती आयोगाने नेमके कशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारलेले आहेत, कशा प्रकारचा ट्रेंड राहिलेला आहे आणि किती वेटेज आयोगाने दिलेलं आहे या 2 टॉपिक्सला, हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि 2026 म्हणजे येणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी आपला नेमका अभ्यासाचा अप्रोच कशा प्रकारचा राहिला पाहिजे, तेव्हा आपण या 2 टॉपिक्सचा अभ्यास करू, हे देखील आपण आपल्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर या पॅटर्नच्या आधारित नेमकं कुठल्या प्रकारचे क्वेश्चन्स आयोगाकडून अपेक्षित आहेत, कुठल्या नवीन एरियाजवरती आयोग क्वेश्चन्स विचारू शकते, हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. सो लेट स्टार्ट. तर ऑलरेडी आपण नॅशनल मुवमेंट, रिफॉर्मर्स, संकीर्ण, पर्सनॅलिटी, व्यक्तिविशेष, या सगळ्या टॉपिक्सवरती आपण ऑलरेडी क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत. आज या दोघांनाही लो वेटेज असल्यामुळे हे दोन्ही टॉपिक्स आपण एकत्रितपणे, म्हणजेच क्रोनॉलॉजी, याला टॉपिक म्हणता येत नाही, याला पॅटर्न म्हणता येते, ठीक आहे, आणि क्रांतिकारी चळवळी, या दोन्ही टॉपिक्सचे क्वेश्चन्स आपण आज या एका व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. क्लॅरिटी आहे? ठीक आहे. सो मागच्या 10 ते 15 वर्षाचा जर आपण अभ्यास केला तर या 2 टॉपिक्सवरती किंवा 2 पॅटर्नवरती आयोगाने फार कमी प्रश्न विचारलेले आहेत. तर जो जेव्हा तुम्ही तुमचा मॉडर्न इंडियाचा अभ्यास करता, सो ऑब्व्हियसली इतिहास असा एक सब्जेक्ट आहे ज्याच्यामध्ये कॉस्ट टू बेनिफिट रेशो जो आहे तो फार कमी राहिलेला आहे. सिलेबस खूप जास्त आहे, क्वेश्चन्स फार कमी असतात आणि कमी क्वेश्चनसाठी खूप जास्त वाचावं लागतं, खूप जास्त पाठ करावं लागतं. त्याच्यामुळे अभ्यासामध्ये ते इफिशियन्सी आणण्यासाठी आपण पीवायक्यूचा अभ्यास करतो आणि त्यासाठी ही सिरीज इम्पॉर्टंट असते. क्लॅरिटी आहे? समजते मी काय म्हणतोय ते? तर मग या सिरीज, ही पूर्ण सिरीज तुम्ही बघा. या पूर्ण सिरीज मधनं तुम्हाला समजतं की नेमकं कुठल्या टॉपिक्सवरती आयोगाने जास्त क्वेश्चन्स विचारले आणि कुठल्या टॉपिक्सवरती कमी क्वेश्चन विचारलेत, नेमक्या कुठल्या पॅटर्नवरती जास्त क्वेश्चन विचारलेत, नेमका कशा प्रकारचा ट्रेंड राहिलेला आहे आणि त्या ट्रेंडला अनुसरून तुमच्या रिव्हिजनची स्ट्रॅटेजी असली पाहिजे. तर बऱ्याच मुलांना असं वाटतं की सर पीवायक्यूच्या अनुसरून अभ्यास करायचा म्हणजे अभ्यास करताना फर्स्ट रिडिंगला तुम्ही सगळं वाचलं पाहिजे. ठीक आहे. आता आपण एप्रिलमध्ये आहोत, आता पहिल्यांदा वाचण्याची वेळ नाहीये, आता रिव्हिजनची वेळ आहे. तर रिव्हिजन करताना तुम्ही सगळा सब्जेक्ट वाचत नाही बसू शकत, कारण का तुम्हाला इतर सब्जेक्ट्सला देखील न्याय द्यावा लागतो. सो रिव्हिजन करत असताना आपण तेव्हा पीवायक्यूला अनुसरून रिव्हिजन करत असतो. क्लॅरिटी आहे? समजते मी काय म्हणतोय ते? पण आपल्याला माहिती सगळ्याच विषयाची असली पाहिजे. क्लॅरिटी आहे? जेव्हा आपण पहिल्यांदा अभ्यास करत असतो. ठीक आहे. सो आजच्या टॉपिकमध्ये आपण व्हिडिओमध्ये आपण दोन्ही टॉपिक्स कव्हर करूया. सो लेट स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन. 2014 मध्ये आलेला प्रश्न आहे. पुढे दिलेल्या ब्रिटिश व्यापारी केंद्रांची त्यांच्या कालक्रमानुसार मांडणी करा आणि योग्य ऑप्शन निवडा. सो ऑब्व्हियसली ईस्ट इंडिया कंपनी जेव्हा भारतामध्ये आली, त्यांची पहिली प्रायोरिटी काय, तर आपलं एक स्ट्रॉंग होल्ड तयार करणं, आपलं एक स्ट्रॉंग बेस तयार करणं. क्लॅरिटी आहे? जेव्हा जेव्हा आपण ब्रिटिशांचे आगमन हा टॉपिकचा जेव्हा आपण अभ्यास करतो आणि त्याचबरोबर ब्रिटिशांचा साम्राज्य विस्तार या चॅप्टरचा जेव्हा आपण अभ्यास करतो, तेव्हा आपल्याला समजतं ब्रिटिशांनी भारतामध्ये 3 दिशेला त्यांच्या 3 पॉवर होल्ड्स त्यांनी तयार करून ठेवल्या होत्या. क्लॅरिटी आहे? सगळ्यात पहिल्यांदा ईस्ट, पूर्वेला काय? ईस्ट म्हणजे पूर्व, कलकत्ता. फोर्ट विलियम, तिथल्या किल्ल्याचं नाव आहे. नेक्स्ट साऊथला काय? मद्रास. आधी काय होतं? मसुलीपट्टणम. ठीक आहे. नंतर काय? उलट गेलं काय? साऊथ म्हणजे दक्षिण, दक्षिणेला काय? मद्रास हे स्ट्रॉंग होल्ड आहे. फोर्ट सेंट जॉर्ज हे नाव आहे. ठीक आहे. आणि पश्चिम तटावर म्हणजेच वेस्टला कुठे? बॉम्बे. बॉम्बे हे आधी इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीकडे नव्हतं, ते त्यांना हुंड्यामध्ये मिळालं होतं. क्लॅरिटी आहे?
इंग्लिश प्रिन्सचा पोर्तुगीज राज्यकन्याशी विवाह झाल्यामुळं बॉम्बे ईस्ट इंडिया कंपनीला हुंड्यामध्ये मिळालं होतं. ठीक आहे. सो 3 समुद्री तटावर 3 असे वेअर हाऊसेस किंवा त्यांचे हेडक्वार्टर्स ईस्ट इंडिया कंपनीने तयार केले आणि या 3 पॉइंट वरून त्यांनी संपूर्ण भारताला कॉन्क्वेस्ट केलं किंवा साम्राज्य विस्तार घडवून आणला. ठीक आहे. जेव्हा कोलकाता पडलं, मद्रासने मदत केली. मद्रासला काही अडचण निर्माण झाली तर बॉम्बेने मदत केली. सो ऑब्व्हियसली जे 3 पॉवर होल्ड्स त्यांनी भारतामध्ये तयार केले, तर त्याच अनुसरून त्यांनी आपल्याला क्रम विचारला की नेमक्या कुठल्या प्रकारे त्यांनी व्यापारी केंद्र निर्माण केले आणि हाऊ डिड दे केम टू दिस. सो ऑब्व्हियसली 1613 मध्ये सुरत. ठीक आहे. त्याआधी मसुलीपट्टणमला आपण ऐकतो, पण ती टेम्पररी फॅक्टरी होती, परमनंट नव्हती. सो असा देखील क्वेश्चन आयोग विचारू शकतं की ईस्ट इंडिया कंपनीने भारतामध्ये पहिली वखार किंवा पहिले व्यापारी केंद्र कुठे स्थापन केले. पर्यायामध्ये मसुलीपट्टणम देखील असेल आणि सुरत देखील असेल. ठीक आहे. तर मार्क काय करायचं, सुरत. मसुलीपट्टणम वॉज टेम्पररी, नॉट परमनंट. ती केव्हा स्थापन केली होती, 1611 मध्ये स्थापन केली होती. क्लॅरिटी आहे. मद्रास जे फोर्ट जे आहे ते 1639 1639 मध्ये आणि जवळपास 1662 म्हणजे 1662 मध्ये बॉम्बे हुंड्यामध्ये मिळालं होतं. कोणाकडून, पोर्तुगीजांकडून. सो बॉम्बे मिळवण्यासाठी फार काही मेहनत करावी लागली नाही त्यांना, फक्त लग्न केलं की संपला विषय. ठीक आहे. आणि कलकत्ता निर्माण झालं होतं ऑब्व्हियसली 2 ते 3 शहरांना एकत्र करून 1696 मध्ये. या क्रोनॉलॉजीने आपण बघितलं तर 1613 म्हणजे 2 आधी येते, 3 नंतर 4, 2 3 4 1, 2 3 4 1. सो ऑप्शन नंबर 3 इज युअर करेक्ट आन्सर. क्लॅरिटी आहे. ओके. सो लेट्स मूव टुवर्ड्स नेक्स्ट क्वेश्चन. खालील घटनांची योग्य क्रमाने मांडणी करा. तर जवळपास इथल्या मेजॉरिटीच्या गोष्टी आहेत ते सविनय कायदेभंग चळवळीच्या फेज मधल्या आहेत. क्लॅरिटी आहे. हिस्ट्रीमध्ये डेट्स लक्षात ठेवण्यापेक्षा फेज लक्षात ठेवा. ठीक आहे. फेजेस मध्ये लक्षात ठेवल्यावर तुम्ही मे बी त्या पॉईंट ऑफ व्ह्यू बघू शकता की बाबा हे पुणे करार असेल किंवा नेहरू अहवाल असेल किंवा धारासना सत्याग्रह असेल, या सगळ्या गोष्टी सविनय कायदेभंग चळवळीच्या आसपासच्या गोष्टी आहेत. म्हणजे काय, सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंटच्या आसपासच्या आहेत. क्लॅरिटी आहे. त्याच्यात लॉजिक आता असं होतं, ते सीडीएम जे आहे, सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट जी आहे ती 1930 ला झाली होती. क्लॅरिटी आहे. समजते. आता आपण कुठलीही चळवळ केव्हा लॉन्च करतो, जेव्हा सरकार आपल्या मागण्या पूर्ण करत नाही तेव्हाच. कॉमन सेन्सची गोष्ट आहे. क्लॅरिटी आहे. मग आता मला सांगा, नेहरू रिपोर्ट मध्ये आपण काय आपल्या मागण्या केल्या होत्या. ठीक आहे. त्या मागण्या सरकारने पूर्ण केल्या नाही, म्हणूनच आपण सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट लॉन्च केली. कारण का सरकारकडून आपल्या हाताला, म्हणजे हा एकमेव कारण नाही आहे, बरीचशी कारण आहेत. ठीक आहे. जेव्हा आपण नेहरू अहवाल, एक मोतीलाल नेहरू आपला अहवाल साजरा करतायत, आपल्याला हे तरी माहिती आहे की आपण काही मागण्या मांडल्या होत्या. कॉमन सेन्सची गोष्ट आहे. ठीक आहे. कुठं ना कुठं त्या मागण्यांचं समाधान झालं नाही, त्यामुळेच आपल्याला सविनय कायदेभंग ही चळवळ लॉन्च करावी लागली होती. एक कॉमन सेन्सची गोष्ट आहे की 1930 म्हणजे नेहरू रिपोर्ट आहे, जो नेहरू रिपोर्ट आहे तो सीडीएमच्या आधी असेल. येस. दिस इज कॉमन सेन्स. क्लॅरिटी आहे. भले आपल्याला नेमकं एक्झॅक्टली इयर माहिती नाहीये. सो लेट्स ट्राय टू सॉल्व्ह दिस क्वेश्चन. एका तारखेला घेऊन आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया. क्लॅरिटी आहे. येस. सो नेक्स्ट इज धारासना सत्याग्रह. सो ऑब्व्हियसली हा कुठल्या ना कुठल्या चळवळीचा पार्ट असणार आहे. क्लॅरिटी आहे. एकतर तो सविनय कायदेभंगाचा असेल किंवा असहकार चळवळीचा असेल किंवा चले जाओ किंवा छोडो भारत चळवळीचा असेल. बट आपण ऑलरेडी बघितलं की या सगळ्या घटना ज्या आहेत 1930च्या आसपास आहेत, म्हणजे सविनय कायदेभंग चळवळीच्या आसपासच्या आहेत. क्लॅरिटी आहे. धारासना सत्याग्रह जो आहे तो सविनय कायदेभंग चळवळीचा भाग होता. या सविनय कायदेभंग चळवळीमध्ये आपण मिठाचा सत्याग्रह केला होता. क्लॅरिटी आहे. आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल किंवा लक्षपूर्वक ऐकला असेल
तर सरोजिनी नायडूंनी या सत्याग्रहाचं नेतृत्व केलं होतं. क्लॅरिटी आहे, समजते मी काय म्हणतोय ते. मिठाचा सत्याग्रह केला होता. सो ऑब्व्हियसली धारासणा सत्याग्रह जे आहे ते ऑब्व्हियसली इक्वल लेवलला येईल. भले तुम्हाला सगळ्या डेट्स माहिती नाहीयेत हे समजून आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करतोय. क्लॅरिटी आहे. दोघांचा सिक्वेन्स आपल्याला भेटलाय, नेहरू रिपोर्ट आणि धारासणा सत्याग्रह. तर नेक्स्ट इज पुणे करार, त्याला आपण पुन्हा पॅक्ट देखील म्हणतो. क्लॅरिटी आहे. हा केव्हा झाला होता? सविनय कायदेभंगानंतर झाला होता. क्लॅरिटी आहे. स्वतंत्र मतदारसंघाच्या वादावरून झाला होता. क्लॅरिटी आहे. आणि तेव्हा गांधी जेलमध्ये होते. गांधी जेलमध्ये केव्हा जातील? सीडीएम जातील ना. सीडीएम त्यात जातील का? ऑब्व्हियसली कॉमन सेन्सची गोष्ट आहे. क्लॅरिटी आहे. तर मग सीडीएमच्या नंतर जातील, पुणे कराराच्या खाली येईल. यस. तर बघा ना, 1, 4 आणि 3, सॉरी 2, 4 आणि 3 कुठं ऑप्शन मध्ये आहे का? नाही, सॉरी पहिले नेहरू रिपोर्ट आहे ना. सो 3, 4 आणि 2. 3, 4, 2 या ठिकाणी. सो ऑप्शन नंबर 3 इज युअर करेक्ट आन्सर. तर या ठिकाणी आपल्याला एक्झॅक्टली डेट माहित नाहीये. माहित आहेत का? अजिबात माहित नाहीये. पण आपल्याला फेज माहित आहे. मी माझ्या पहिल्या लेक्चरमध्ये म्हणलं होतं तुम्हाला की तुम्हाला सगळ्या डेट्स लक्षात ठेवायची गरज नाहीये. तुम्हाला फक्त काय लक्षात ठेवायचंय? एक म्हणजे 1757, त्याच्यानंतर 1857, त्याच्यानंतर 1885, त्याच्यानंतर 1904-05, त्याच्यानंतर 1920, त्याच्यानंतर 1930 आणि 1947. या जरी डेट्स लक्षात ठेवल्या तरी इट्स मोर दॅन इनफ आहे. क्लॅरिटी आहे. 1757 ते 1857 ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य आहे. ठीक आहे. आणि आपण ब्रिटिश इकॉनॉमिक पॉलिसीच्या जेव्हा आपण त्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की फक्त आणि फक्त इकॉनॉमिक पॉलिसीच्या आधारावरती आपण संपूर्ण मॉडर्न इंडिया कव्हर करू शकतो. ज्या विद्यार्थ्यांनी ते लेक्चर बघितलेलं नाहीये ते चॅनलवरती अवेलेबल आहे. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून टाकतो. क्लॅरिटी आहे. फक्त ते एक लेक्चर बघा, तुम्हाला मॉडर्न इंडियामध्ये ब्रिटिशांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू दुसरं काहीही करण्याची गरज नाहीये. क्लॅरिटी आहे. या ठिकाणी व्यापारी भांडवलशाही ते करत होते. मग व्यापारी भांडवलशाही करणं म्हणजे काय? तर बेसिकली काय करायचं आहे? व्यापारी मोनोपोली इस्टॅब्लिश करायची आहे. क्लॅरिटी आहे. म्हणजे कच्चा माल बी माझा आणि पक्का माल सुद्धा माझाच. ठीक आहे. उत्पादन देखील मीच करणार आणि कच्चा माल देखील मीच मिळवणार. ठीक आहे. यू आर जस्ट अँड ओनली कंझ्युमर, सप्लायर ऑफ रॉ गुड्स अँड कंझ्युमर ऑफ, ठीक आहे, फिनिश्ड गुड्स. क्लॅरिटी आहे. तर हा तो फेज आहे. ठीक आहे. तर मग या फेज मध्ये काय होणार? ईस्ट इंडिया कंपनी आपली सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करणार. तर या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये होणार. ठीक आहे. 1857 नंतर कोणाचं राज्य आलं? क्राऊन रूल आलं ऑब्व्हियसली. तर मग ज्या काय मिस्टेक्स यांनी केल्या या मिस्टेक्स क्राऊन अवॉइड करणार. ठीक आहे. याच्या विरोधामधल्या पॉलिसीज क्राऊन फॉलो करणार. क्लॅरिटी आहे. समजतं ना मी काय म्हणतोय ते? तर संपूर्ण उलट्या पॉलिसीज कोण फॉलो करणार? ब्रिटिश पार्लमेंट फॉलो करणार, जेणेकरून अजून एखादा 57चा उठाव भविष्यामध्ये नाही घडला पाहिजे. ठीक आहे. मग आता काय केलं त्यांनी? भारतीय लोकांना आपलं शिक्षण द्यायला सुरुवात केली. भारतीय लोकांमध्ये एक असा वर्ग निर्माण करायचा प्रयत्न केला की जो आपल्या सरकारला पाठिंबा देईल, म्हणजे 57चा असा उठाव निर्माण नाही होणार. भारतीय लोकांमध्ये पाश्चिमात्य गोष्टींची आवड निर्माण झाली पाहिजे, कारण का औद्योगिक क्रांती झाली ना. आता ब्रिटनमध्ये माल बनतोय, मग त्या मालाला भारतीय लोकांनी पसंती दिली पाहिजे. मग ते केव्हा देतील? जेव्हा भारतीय लोकांचं पाश्चिमात्यकरण होईल. म्हणजे ते रंगाने भारतीय असतील, भुरे असतील, पण त्यांची आवड असेल की बाबा मला धोती नाही घालायची, मला पॅन्ट घालायची आहे किंवा मला सूट घालायचं आहे. ठीक आहे. भारतीय वेशभूषा त्यांना जुनी वाटेल. ठीक आहे. किंवा अशिक्षित लोकांची वाटेल. या सगळ्या गोष्टी केव्हा होतील? जेव्हा आपण त्यांना पाश्चिमात्य शिक्षण देऊ. क्लॅरिटी आहे. मग हे पाश्चिमात्य शिक्षण देण्यास त्यांनी सुरुवात केली. समजते मी काय म्हणतोय ते? आणि याच आपल्याला प्रोडक्ट म्हणजे काय भेटलं?
इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना. हेच लोक होते ना की ज्यांनी ते पाश्चिमात्य शिक्षण घेतलं आणि या फेजमध्ये सामाजिक सुधारणा करण्याचा प्रयत्न केला ना. मग त्यांना समजलं की भारतीय समाजामध्ये काही वाईट गोष्टी आहेत, काही चुकीच्या गोष्टी आहेत. केव्हा समजलं? जेव्हा भारतीय लोकांनी पाश्चिमात्य शिक्षण घेतलं. समजतं ना मी काय म्हणतोय ते? तर मग या पाश्चिमात्य शिक्षणाचा परिणाम काय की समाज सुधारणा चळवळी या फेजमध्ये झाल्या. क्लॅरिटी आहे? याच्या आधी ऑब्व्हियसली 1813 मध्ये स्टार्ट झाल्या होत्या. 1857 त्या पूर्णत्वास गेल्या होत्या. म्हणजे कसं 1856 ला विधवा पुनर्विवाह कायदा झाला नव्हता. क्लॅरिटी आहे? तो धर्मामध्ये हस्तक्षेप केला होता याच्या आधी गव्हर्नमेंटनी. त्याच्यामुळे सुद्धा 1857चा आपल्याला उठाव पाहायला भेटते. इथून पुढे काय? ब्रिटिश क्राऊन धर्मामध्ये हस्तक्षेप करणार नाहीये. तुम्हाला जी काही समाज सुधारणा करायची आहे ती भारतीय लोकांनी केलं पाहिजे. गव्हर्नमेंटमध्ये इंटरफेअर करणार नाहीये. क्लॅरिटी आहे? म्हणून त्यांना संमती वयाचा कायदा यायला बराच वेळ लागला. सरकारने संमती वयाचा कायदा आणलाच नाही, कारण का सरकारला धर्मामध्ये हस्तक्षेप नाही करायचा. क्लॅरिटी आहे? समजते? म्हणून लोकांचा विकास व्हावा, लोकांनी शिक्षण घ्यावं किंवा समाजामधल्या वाईट गोष्टींचं निर्मूलन व्हावं यासाठी सरकारने कुठलेच प्रयत्न नाही केले. भारतीय लोकांनी केले, भारतीय संघटनांनी केले, सरकारने नाही केले. याच्या आधी सरकारने हस्तक्षेप केला, ते सरकारला त्याचं भोगावं लागलं 57च्या उठावामध्ये. क्लॅरिटी आहे? पॉलिसीज गव्हर्नमेंटनी चेंज केली. मग इथेच कुठं भारतीयांनीच भारतीय लोकांना शिक्षण द्यायला सुरुवात केली. भारतीयांनीच शाळा ओपन केल्या, एज्युकेशन संस्था ओपन केल्या. क्लॅरिटी आहे? सरकारने घेतली का? नाही, पण सरकारने प्रमोट केलं कुठलं? आपलं एज्युकेशन, जेणेकरून पाश्चिमात्य मालाला रिस्पॉन्स भेटेल कशामध्ये? भारतामध्ये. मग हे कुठं ना कुठं भारतीय नेत्यांना समजू लागलं होतं की बाबा सरकारला पैसा येतोय. कुठून येतोय? भारतीय लोकच पाश्चात्य वस्तू घ्यायला लागलेले आहेत. त्यामुळे काय व्हायले? भारतीय उद्योगधंदे ठप्प व्हायला लागलेत आणि ईस्ट इंडिया कंपनीचा किंवा ब्रिटिश उद्योगधंदे त्यांची भरभराट व्हायला लागलेली आहे. म्हणून काय केलं आपण? स्वदेशीचा नारा दिला की नाही ना ना आता बस 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 बस, आम्हाला समजलेले. तुम्ही काय करायला लागले? भारताची आर्थिक पिळवणूक करायला लागली. मग काँग्रेस स्थापन झाली. दादाभाई नौरोजी यांनी काय केलं? ड्रेन ऑफ इकॉनॉमिक वेल्थ कधी आलं? या सगळ्या गोष्टी एव्हाच आल्या ना, आताच आल्या ना. आणि या पाश्चिमात्य शिक्षणाबरोबरच भारतीयामध्ये राष्ट्रवाद निर्माण झाला. त्यांना भारताबद्दल प्रेम निर्माण झालं जेव्हा त्यांनी भारतीय इतिहासाचा अभ्यास केला. क्लॅरिटी आहे? समजते मी काय म्हणतोय ते? ठीक आहे. मग स्वदेशी आली. मग त्यांना समजलं की बाबा आपण या मार्गाने या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. मग त्यातले काही लोक असे होते की ज्यांना अहिंसेचा मार्ग पसंत नव्हता. म्हणून त्यांनी काय केलं? याच पहिल्या फेजमध्ये रिव्हॉल्युशनरी किंवा क्रांतिकारी मार्गाचा अवलंब केला. हा तुमचा क्रांतिकारी मार्गाचा पहिला फेज आहे. क्लॅरिटी आहे? नेक्स्ट 1917 मध्ये बापू केम, महात्मा गांधी आले. नाव ही लेड द मुवमेंट. 1920 असहकार चळवळ. क्लॅरिटी आहे? ओके. असहकार चळवळ. आफ्टर 10 years सविनय कायदेभंग चळवळ, सीडीएम. क्लॅरिटी आहे? मग असहकार चळवळीला यश आलं नाही, त्यामुळे काही लोक नाराज असतील. मग या 10 वर्षामध्ये रिव्हॉल्युशनरी ऍक्टिव्हिटी वाढणार का नाही वाढणार? ऑब्व्हियसली वाढणार. कारण का आम्ही बापूवरती विश्वास ठेवला होता. बापू म्हणले होते की 2 वर्षामध्ये भारताला इंडिपेंडेंट करतो. केव्हा? 1920 ला जेव्हा असहकार चळवळ लॉन्च केली तेव्हा. पण यश आलं का? नाही आलं. मग काही तरुण असतील की ज्यांना आवडणार नाहीये. आणि हा तोच फेज आहे जेव्हा रशियामध्ये राज्यक्रांती झाली होती. म्हणजेच काय? समाजवाद किंवा साम्यवाद निर्माण झाला होता. म्हणजे साम्यवादी विचार भारतामध्ये या दशकामध्ये पूर्णपणे पसरले की आम्हाला फक्त स्वातंत्र्य नाही पाहिजे, ठीक आहे, तर आम्हाला समाजवादी तत्वावरती निर्माण झालेला भारत बघायचा आहे. क्लॅरिटी आहे? मग हे युवा नेते कोण कोण होते? नेहरू होते, सुभाषचंद्र बोस होते. क्रांतिकारी कोण कोण होते? भगतसिंग असतील, चंद्रशेखर आझाद असतील. क्लॅरिटी आहे? तर हे समाजवादी विचारांचे लोक होते. त्यांना असं वाटायचं की खरी सत्ता शेतकऱ्यांकडे आणि कामगार वर्गाकडे असली पाहिजे. तर नुसतं स्वातंत्र्य भेटून भारताचं भलं होणार नाहीये. आणि देवर करेक्ट की फक्त इंडिपेंडन्स आपण जर घेतलं, इंग्रजांना बाहेर टाकलं आणि आपण स्वातंत्र्य घेतलं तर आपण खूप जास्त प्रगती करू, असं होणार नाहीये. आपल्याला तळागाळातल्या लोकांबद्दल काहीतरी करावं लागेल. ठीक आहे? त्यांना वरती आणावं लागेल. ठीक आहे? तर या विचारांचे ते लोक होते.
म्हणून त्यांना क्रांतिकारी विचारांचे लोक म्हणतात. बरोबर आहे, क्लॅरिटी आहे. तर मग हा तो फेज आहे. देन बापू स्टार्टेड सीडीएम. आफ्टर दॅट 1935चा कायदा, महत्वाची घटना. क्लॅरिटी आहे. आणि 40-41 मध्ये चले जाओ छोडो भारत आंदोलन. हे फेजेस जर तुम्ही लक्षात ठेवले तर मला असं वाटतं की मे बी तुम्हाला जास्त तारखा लक्षात ठेवायची गरज नाही आहे. उदाहरण म्हणजे काय, तर आपण सीडीएमला पकडूनच आपण हे पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह केलं. ठीक आहे. आता आपल्याला समजा तुम्ही जर म्हटलं नाही सर आपण आम्हाला एक्झॅक्ट डेट्स पाहिजे, तर नेहरू रिपोर्ट 1928, धारासना सत्याग्रह ऑब्विसली 1930, पुणे करार 1932, ठीक आहे. आणि व्हाईट पेपर 1933. सिंपल. आणि व्हाईट पेपर कशासाठी आला होता की कॉन्स्टिट्युशनल रिफॉर्म्स म्हणजे काय, संविधानिक बदलांसाठी भारत रेडी आहे का. ऑब्विसली पूर्ण सीडीएम मुवमेंट त्यासाठी स्टार्ट झाली होती, सायमन कमिशन. क्लॅरिटी आहे. म्हणून मी म्हटलं होतं की या फेज मधल्या सगळ्या घटना आहेत. सो हिस्ट्री जी आहे ना ती फेज मध्ये लक्षात ठेवा. फेज की नेमका कुठला फेज चालू आहे आणि तुम्हाला समजते की मग त्या फेज मध्ये त्याच प्रकारच्या घटना घडणार. ठीक आहे. आणि मग तुम्हाला असे क्वेश्चन्स टॅकल करण्यास हेल्प होऊन जाईल. समजते मी काय म्हणतोय ते. क्लॅरिटी आहे. सो आय होप याच्यावरून तुमचं बरंचसं काम कमी झालं असेल आणि हे तुम्हाला मदत करेल. सो लेट्स मूव्ह टुवर्ड्स नेक्स्ट क्वेश्चन. इथे इयर चुकलेला आहे, प्रिंटिंग मिस्टेक आहे. ओके. पुढील राजकीय संघटनांचा कालानुक्रमे योग्य क्रम लावा. पुणे सार्वजनिक सभा, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, मद्रास महाजन सभा, इंडियन असोसिएशन. तर इंडियन नॅशनल काँग्रेस स्थापन होण्याच्या आधीच्या फेज मधल्या सगळ्या घटना आहेत. क्लॅरिटी आहे. म्हणजे एक गोष्ट क्लिअर आहे की 1885च्या आधी किंवा 1885च्या दरम्यानच्या या सगळ्या घटना आहेत. बात समज में आ रही है. क्लॅरिटी आहे. आता तुम्ही ते जे लॉजिक आपण या क्वेश्चन मध्ये वापरलं होतं हेच लॉजिक आपण इथं वापरू शकत नाहीये, कारण का या सगळ्या राजकीय संघटना आहेत. हे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे आणि फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन तुम्ही ते लॉजिक लावू शकत नाही. हे थोडासा पार्ट असतो, तुम्हाला पाठच करावा लागतो. क्लॅरिटी आहे. घटना आणि त्याचा परिणाम या गोष्टी लॉजिकने सॉल्व्ह होतात. ठीक आहे. पण फक्त आणि फक्त एक फॅक्ट आहे, ती घटना घडली पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही, या गोष्टी लॉजिकने सॉल्व्ह होत नाही. समजतंय. तो पुणे सार्वजनिक सभा ऑब्विसली 1870 1870. क्लॅरिटी आहे. इंडियन असोसिएशन 1876. ओके. मद्रास महाजन सभा 1884. आणि हे एक लॉजिक आहे की बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन जी काँग्रेसच्या जस्ट आधीची होती, म्हणजे काय 1885. सो सिक्वेन्स काय बनतोय आपला, अ ड क ब आहे का ऑप्शन मध्ये. येस, ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. क्लॅरिटी आहे. सो लेट्स मूव्ह टुवर्ड्स नेक्स्ट क्वेश्चन. आता हा सिक्वेन्सचा बी क्वेश्चन नाही आहे, पण या क्वेश्चनला कॅटेगराईज करणं अवघड झालं तर नेमकं कुठं कॅटेगराईज करायचं समजणार गेलं तर टाकून टाकला मी. खालीलपैकी एक ब्रिटिश नेता आणि संसद सदस्यांनी स्वीकारले की 1857चा उठाव सैनिक विद्रोह नसून तो राष्ट्रीय उठाव होता. क्लॅरिटी आहे. म्हणजे ब्रिटिशांना हे स्वीकारलं की बाबा इट वॉज नॉट जस्ट अ सिपॉय म्युटिनी, बट ही एक इंडिपेंडेंट लढा होता किंवा एक स्वतंत्र लढा होता. सो ऑब्विसली एक कॉमन सेन्सची गोष्ट आहे की लॉर्ड डलहौसी आणि लॉर्ड कॅनिंग तर कधीही ही गोष्ट स्वीकारणार नाहीये. ठीक आहे. आपण 50-50 मध्ये ऑलरेडी पोहोचलेलो आहे. क्लॅरिटी आहे. कारण का यांच्या पॉलिसीज जर आपण बघितलं तर ऑब्विसली कुठलाही ब्रिटिश नेता जो आहे ना तो हे स्वीकारणार नाहीये की 1857चा उठाव हा एक राष्ट्रीय उठाव होता. ब्रिटिश इतिहासकारांनी नेहमी 57च्या उठावाला फक्त आणि फक्त एक सैनिकी विद्रोह म्हणूनच त्याला मान्यता दिलेली आहे. कधीही राष्ट्रीय उठाव म्हणून त्याला मान्यता दिलेली नाहीये. ठीक आहे. तो पर्याय क्रमांक 4 इज द करेक्ट आन्सर, बेंजामिन डिझरेली. हे लक्षात ठेवा, कारण का फार कमी लोक आहेत किंवा असे एकमेव लोक आहेत की ज्यांनी फक्त आणि फक्त त्याला मान्यता दिलेली आहे की तो एक राष्ट्रीय उठाव होता. अदरवाईज सगळे असंच म्हणतात की तो फक्त आणि फक्त एक सिपॉय म्युटिनी होती. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता क्रांतिकारक विचाराने नास्तिक व समाजवादी होता.
मी ऑलरेडी आता डिस्कस केले फेजेस मध्ये. ठीक आहे, तर आपल्याला काय बघायचं, एक तर नास्तिक बघायचं आणि समाजवादी बघायचे. समाजवादी कधी निर्माण झाले, 1920 आणि 1930च्या मध्ये. हे दशक समाजवादी विचारांचं दशक आहे. ठीक आहे, चापेकर तर नाही, चित्तपाम ब्राह्मण आहेत ते नास्तिकता असणार नाहीत. विनायक दामोदर सावरकर ऑब्व्हियसली नाही, हिंदुत्ववादी आहेत, नास्तिकता असणार नाहीत. अरविंद घोष देखील नाही, समाजवादी त्यांना म्हणता येणार नाही. सो ऑब्व्हियसली नास्तिक कोण आहे, भगतसिंग. क्लॅरिटी आहे? येस. 1924 मध्ये हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन स्थापन झाली होती, त्याला आपण HRA म्हणतो. आणि 1928 मध्ये नाव बदलून HSRA, म्हणजे यस म्हणजे काय, सोशलिस्ट, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन हे नाव चेंज करण्यात आलं होतं. म्हणजेच काय, की आम्ही समाजवादी विचारावरती आधारित चालणारी संघटना आहोत. 1928 मध्ये फिरोजशाह कोटला मैदानावरती बैठक बनली होती. त्या बैठकीमध्ये HRAचं नाव बदलून HSRA हे नाव करण्यात आलं होतं. ऑब्व्हियसली भगतसिंग इज युअर करेक्ट आन्सर. लेट्स मूव्ह टुवर्ड्स नेक्स्ट क्वेश्चन. 4 डिसेंबर 1947 रोजी हैदराबाद मुक्ती संग्रामात पुढीलपैकी कोणी निजामावर बॉम्ब टाकून त्याचा वध करण्याचा प्रयत्न केला? 2015 मध्ये विचारलेला हा क्वेश्चन आहे. ठीक आहे, तो ऑब्व्हियसली येस, नारायण पवार, जगदीश आर्य आणि गंडेय्या आर्य हे 3 लोक होते. जगदीश आणि गंडेय्या आर्य. क्लॅरिटी आहे? या तिघांनी 4 डिसेंबर 1947 रोजी किंग कोठी पॅलेस जवळ शेवटच्या निजामावर बॉम्ब टाकून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. ठीक आहे, नारायण पवार यांना फाशी झाली होती, आणि जगदीश आणि गंडेप्पा आर्य यांना जन्मठेप. ओके, फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, जास्त काय लॉजिक लावण्याची चान्सच नाही याच्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. पुणे येथे डॅश उत्सव साजरा केल्यानंतर 10 दिवसात पुण्याचे कलेक्टर श्री रँड व दुसऱ्या अधिकाऱ्याची हत्या करण्यात आली. सो यस, गणपती उत्सव. ठीक आहे, 22 जून 1897 रोजी 1897 चापेकर बंधूंनी पुणे प्लेग कमिशनर रँडची हत्या केली. क्लॅरिटी आहे? ओके, फार फेमस घटना आहे, त्यामुळे ऑब्व्हियसली प्रत्येकाच्या वाचनामध्ये असतच. नेक्स्ट क्वेश्चन. तरुण बंगाली या यंग इटलीशी परिचित होते, यांच्या भाषणातून त्यांना यंग इटलीशी परिचय झाला होता. क्लॅरिटी आहे? तर जोसेफ मॅझिनी यांनी इटलीमध्ये यंग इटली ही चळवळ स्टार्ट केली होती. ठीक आहे, त्याच्यामध्ये 40 वर्षाच्या खालच्या लोकांना त्या चळवळीमध्ये सहभागी करून घेतलं जात होतं. क्लॅरिटी आहे? तर याचा प्रभाव भारतीय किंवा बंगाली तरुणावर झाला होता, आणि तो म्हणजे सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या भाषणामुळे झाला होता. क्लॅरिटी म्हणजे काय, की भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी किंवा भारतीय सामाजिक आणि राजकीय अधिकार मिळवण्यासाठी आपल्याला इटली सारखंच यंग इटली भारतामध्ये सुद्धा केलं पाहिजे आणि यंग बंगाली बनवलं पाहिजे. क्लॅरिटी आहे? समजते? नाउ लेट्स मूव्ह टुवर्ड्स नेक्स्ट क्वेश्चन. भारतात चंद्रशेखर आझाद आणि सरदार भगतसिंग यासारख्या क्रांतिकारकांनी हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, तो ऑब्व्हियसली क्वेश्चन रिपीट झालाय. सो HSRA जे आहे ते इम्पॉर्टंट टॉपिक आहे. 2026 मध्ये याच्यावरून एखादा क्वेश्चन येऊ शकतो. संघटना कोठे स्थापन केली आपण ऑलरेडी बघितलंय, फिरोजशाह कोटला, दिल्ली. जर फक्त HRA म्हणलं असतं तर दिल्ली हे उत्तर बरोबर नसलं असतं. HRA 1924 मध्ये झाली होती लाहोरला, आणि 1928 मध्ये कोण, HSRA कुठं, दिल्ली, फिरोजशाह कोटला मैदानावरती. आपण आताच बघितलंय. नेक्स्ट. 57च्या उठावामध्ये कानपूर येथील नेतृत्व कोणाकडे होतं? येस, तुम्ही म्हणताय सर
तात्या टोपे बी होते, नानासाहेब बी होते. करायचं कोणाला? ऑब्व्हियसली नानासाहेबांना करायचं, कारण का तू पेशवा आहे आणि ही वॉज द हेड. यांनी नेतृत्व केलं होतं. टोपेंनी सहकार्य केलं होतं. टोपेंनी झाशीमध्ये सुद्धा केलं होतं. क्लॅरिटी आहे? कानपूरची गोष्टी देतो नानासाहेबांना, ऑप्शन हे मार्क करायचं. ठीक आहे. 24 मध्ये आलेला क्वेश्चन. येस. सो येस, सगळे PYQs 2013 पासून 2025 पर्यंतचे वेगवेगळ्या कॅटेगरी मधले सगळे PYQs आपण या पूर्ण सिरीज मध्ये कव्हर केलेले आहेत आणि या ठिकाणी आपण ही सिरीज कंप्लीट करतोय. ठीक आहे. सो हे क्वेश्चन्स तुम्हाला प्रॅक्टिससाठी पाहिजे असतील तर माझं टेलिग्राम आहे, मेंटरशिप बाय शिव सर, तुम्ही जॉईन करू शकता. लिंक ऑब्व्हियसली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणारच आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही त्या टेलिग्राम चॅनलवरती कमेंट सेक्शनमध्ये ते विचारू शकता. ती विचारण्याची मुभा चॅनलवरती मी ऑलरेडी अवेलेबल करून दिलेली आहे. ठीक आहे. या व्यतिरिक्त तुमच्या काही वेगळ्या रिक्वायरमेंट्स असतील तुमच्या अभ्यासा संदर्भामध्ये, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या टेलिग्राम चॅनलवरती मला शेअर करू शकता. त्या पद्धतीने तुम्हाला त्या गोष्टी लवकरच तुमच्या अभ्यासासाठी मिळवून दिल्या जातील. सो आय होप ही सिरीज तुमच्या सगळ्यांसाठी हेल्पफुल राहिलेली असेल अशी मी आशा करतो. ठीक आहे. आणि अशाच पुढे येणाऱ्या सिरीज जर तुम्हाला मिस करायचे नसतील चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. सो थँक्यू सो मच अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.